नमस्कार, मी प्रशांत कुबेर. ABP माझाच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी बुद्धिबळ खेळलेलं असेल किंवा बुद्धिबळ खेळत असतील अनेक जण. या बुद्धिबळाचे काही नियम आहेत किंवा त्या सोंगट्यांच्या संदर्भात काही नियम आखलेले आहेत आणि त्याच्यानुसार तो खेळ खेळला जातो. म्हणजे बघा ना, म्हणजे घोडा जो आहे तो 2.5 घर जाईल, उंट जो आहे तो तिरका जाईल, हत्ती जो सरळ जाईल, वजीर चारी बाजूने जाऊ शकतो. पण याच्यामध्ये प्यादी जी असतात ती प्यादी मात्र फक्त पुढे जाऊ शकतात, ती मागे येऊ शकतात. म्हणजे एकदा एखादं प्यादं पुढं नेलं की त्याला आपल्याला माघारी आणता येत नाही. हा त्यातला नियम आहे. आणि त्याच्यामुळे असं होतं काही वेळेला की तुम्हाला प्याद्याला जर सपोर्ट देता नाही आला आणि प्यादं जर एकटं पडलं तर प्यादं गमावं लागतं आपल्याला. हे उदाहरण अशा करता दिलं की आपण जर ठरवलं एखाद्या युद्धामध्ये किंवा सैनिकांनी काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, आम्ही पुढेच जाऊ, आम्ही माघारी परतणार नाही, तर जी प्याद्याची अवस्था होते तीच अवस्था सैनिकांची होती. असं एक उदाहरण दर्शवणारं किंवा अशी एक गोष्ट जी अगदी तंतोतंत या बुद्धिबळाच्या पटावरच्या प्याद्यांसारखी सैनिकांच्या बाबतीत झाली, असं एक उदाहरण आज तुम्हाला मी सांगणार किंवा अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही गोष्ट अशी आहे, विशेष अशा करता आहे की या घटनेची जी नोंद आहे सैनिकांच्या वीरमरणाची, ती गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली आणि अतिशय वाईट पद्धतीने या सगळ्या सैनिकांना मरण पत्करावं लागलं. ही घटना आहे ही दुसऱ्या महायुद्धातली आहे. 1939 ते 1945 या दरम्यान दुसरं महायुद्ध लढलं गेलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि 2 पक्ष होते याच्यामध्ये, एक मित्रपक्ष आणि दुसरा अक्षपक्ष, अशी 2 नावं होती या सगळ्या दोन्ही पक्षांना. मित्रपक्षांमध्ये एका बाजूला चीन, रशिया, अमेरिका आणि इंग्लंड म्हणजे ब्रिटन, आणि दुसऱ्या बाजूला जो अक्षपक्ष आहे, अक्षराष्ट्र जी आहेत त्याच्यामध्ये जपान, जर्मनी आणि इटली, आणि मग सहकारी राष्ट्र, या दोन्ही बाजूची सहकारी राष्ट्र. अक्षरशः या युद्धानं संपूर्ण जगात हायदोस माजवला होता. आणि यातलं सगळ्यात मोठं उदाहरण ज्याचा शेवट अतिशय वाईट झाला ते, किंवा जगाला एक उदाहरण बनून राहिलेलं जपान, हिरोशिमा नागासाकी, हे आपल्याला माहिती आहे. पण याच जपान संदर्भात आणखीन एक घटना की जी जपानी सैनिकांच्या बाबतीतली की ज्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली, ही गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी ती. 1939 ते 1945 या दरम्यान हे युद्ध लढलं गेलं संपूर्ण जगामध्ये. मगाशी म्हटलं तसं 1941ला आत्ताचं म्यानमार जे आहे तिथे रामरी नावाचं द्वीप आहे, त्या द्वीपावरती जपानी सेनेनं कब्जा घेतला आणि ते द्वीप ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर काही काळ लोटला आणि मग मित्रराष्ट्रांच्याही लक्षात आलं की आपल्याला जर युद्ध जिंकायचं असेल तर हे जे रामरी द्वीप आहे हे आपल्याला ताब्यात घेतलं पाहिजे, तिथं आपला एअरबेस आपण स्थापन करायला पाहिजे, तर आपल्याला हे युद्ध जिंकता येईल. आणि मग मित्रराष्ट्रांनी असा निर्णय केला की काही झालं तरी जपानी सेनेने तिथून आपल्याला हुसकावून लावायचं. आणि मग मित्रराष्ट्रांनी एक व्यूहरचना तयार केली, आपली सेना त्या रामरी द्वीपावरती पाठवली आणि मग हळूहळू जपानी सेना जी होती तिला परास्त करण्याकरता रोजचे प्रयत्न सुरू झाले. एक क्षण असा आला की जपानी सेना जी होती ती विखुरली गेली, हळूहळू विखरूत चाललेली होती आणि ती आणखीन विखुरली गेली. मित्रराष्ट्रांची सेना ती हावी व्हायला लागली. विखुरलेल्या जपानी सेनेतले 1000 सैनिक हे मग मूळ आपल्या सैनिकांपासूनही वेगळे झाले आणि एका दलदलीच्या ठिकाणी, जिथे जवळजवळ 16 किलोमीटर लांब असलेली एका दलदलीच्या प्रदेशाच्या जवळ हे जे 1000 सैनिक होते जपानी सैनिक, ते तिथे येऊन पोचले. आणि मग एक यक्षप्रश्न यांच्यासमोर उभा असा राहिला की एकतर या दलदलीत प्रवेश करायचा. त्या दलदलीचं जे नाव आहे ते मेग्रोव, म्हणजे वनस्पती आहे तिथली आहे मेग्रोव, त्याच्यावरून त्या दलदलीला नाव दिलं गेलेलं होतं. आणि जवळजवळ 16 किलोमीटर लांब पसरलेली ती दलदल तिथे त्यांच्या त्या 1000 सैनिकांच्या समोर ती उभी ठाकली. आणि मग एक यक्षप्रश्न जो निर्माण झाला, मी मगाशी म्हटलं तुम्हाला तसं, की एकतर या दलदलीत प्रवेश करायचा, ही दलदल पार करायची, किंवा मग मागून येणारी जी मित्रराष्ट्रांची सेना होती त्यांच्याशी लढाई करायची, किंवा मग शरणागती पत्करायची. असा प्रश्न या 1000 सैनिकांपुढे पडला जपानी सैनिकांसमोर. पण मग जपानी सैनिकांनी असा निर्णय केला की काही झालं तरी चालेल, आपण या दलदलीमध्ये शिरून पलीकडे जायचं आणि आपण माघार नाही पत्करायची.
आणि या आलेल्या सैनिकांशी लढणं पण शक्य नव्हतं, कारण ती इतक्या मोठ्या प्रमाणात संख्या होती की लढणं शक्य नाही. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही दलदल पार करायची असं यांनी ठरवलं. पण याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की ही जी दलदल जी होती सगळी 16 किलोमीटरची, त्याच्यामध्ये समुद्रात राहणाऱ्या महाकाय मगरी त्याच्यामध्ये होत्या आणि त्यांचं राज्य होतं या दलदलीवरती. सैनिकांना हे माहिती होतं की आपण जर याच्यामध्ये शिरलो तर या मगरींचा आपल्यावरती हल्ला होईल, त्यांच्याशी सामना करत आपल्याला पुढे जायला लागेल. मीन टाईम मित्रराष्ट्रांची जी सेना होती त्यांनी यांना आवाहन करायला सुरुवात केली की समोर जी तुमच्या दलदल आहे त्याच्यामध्ये प्रचंड मगरी आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही आम्हाला शरण या आणि युद्धाच्या नियमानुसार आम्ही पुढच्या हालचाली करू. पण जपानी सैनिक हे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्या दलदलीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला. 19 फेब्रुवारी 1945ला रात्रीच्या वेळेला या 1000 सैनिकांनी आपण या दलदलीत प्रवेश करायचं असं ठरवलं आणि ती दलदल पार करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये असं ठरवल्यानंतर ते सगळे जे सैनिक आहेत त्या दलदलीमध्ये उतरले. त्यातल्या 20 सैनिकांना हे लक्षात आलं की हे पार करणं शक्य नाही आणि आपण हकनाक मारले जाऊ. मग ते 20 सैनिक मात्र फक्त बाहेर आले आणि बाकीचे 980 सैनिकांनी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर न येण्याचा निर्णय केला आणि दलदल पार करण्याला सुरुवात केली. आपल्या एरियामध्ये कुठल्या तरी अनेक माणसं शिरलेली आहेत हे लक्षात आल्यानंतर ते जे महाकाय सगळ्या त्याच्या मगरी होत्या ज्यांची लांबी जवळजवळ 23 फुटापर्यंत, म्हणजे 23 फूट लांब असलेल्या एक मगरीच्या त्या एरियामध्ये या सगळ्या सैनिकांनी आतमध्ये प्रवेश केला. आणि हे मगरींच्या लक्षात आल्यानंतर मग मगरींनी त्यांच्यावरती जो हल्लाबोल केला किंवा जे तुटून पडल्या, म्हणजे आयतं भक्ष्य आपल्या हातात लागलं हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर एकतर सगळे सैनिक हे क्षीण झालेले होते. 2-3 दिवस खायला मिळालेलं नव्हतं. अनेकांना तिथे अनेक रोगांनी ग्रासलेले होतं. तिथे असलेल्या सगळ्या वन्य जे सगळे जीव होते त्यांच्या दंश झालेला होता. ते सगळे त्यात शिरल्यानंतर अतिशय क्षीण झालेले ते जे सैनिक आहेत ते या दलदलीमध्ये या मगरींचा सामनाच करू शकले नाहीत आणि सगळेच्या सगळे 980 सैनिक हे त्या मगरींचं भक्ष्य ठरले. आणि मग नंतर याची जी नोंद आहे की मगरींनी या 980 सैनिकांना खाल्ल्याची ही गिनीज बुकमध्ये झाली, कारण अशा पद्धतीची घटना जी आहे ही कुठेही जगात घडलेली नव्हती. 980 सैनिक जपानचे या मगरींचं भक्ष्य ठरले. तर मगाशी म्हटलं जसं की ज्या वेळेला युद्धामध्ये असा निर्णय केला जातो की आम्ही माघारी येणार नाही, त्यावेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी होतात किंवा अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि अशा पद्धतीच्या घटना मग नंतर सांगाव्या लागतात. म्हणजे अनेक युद्धे असे आहेत की त्यांनी माघार घेतली तत्कालीन परिस्थिती बघून आणि नंतर मात्र दैदिप्यमान विजय साकारले, राज्य उभी केली, अशी अनेक उदाहरणं आहेत जगामध्ये. पण जपानी सैनिकांनी मात्र ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. आपण या दलदलीमध्ये जाऊन मेलो तरी चालेल पण शरण जायचं नाही. त्यामुळे सगळेच्या सगळे वीरमरण सगळ्यांना पत्करावं लागलं आणि सगळेच्या सगळे हकनाक मृत्युमुखी पडले. तर अशी ही घटना की जे एक उदाहरण म्हणून पण आहे की काही वेळेला माघार घ्यावी लागते हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना हकनाक प्राण गमावे लागतात. हेच सैनिक शरणागती पत्करले असते तर कदाचित पुढे जपानचे उपयोगी पडले असते, माहीत नाही. पण त्यावेळेसच्या परिस्थितीत मात्र त्यांनी असा निर्णय केला की नाही, आम्ही शरणागती पत्करणार नाही आणि सगळे मृत्युमुखी पडले. आणि याची नोंद नंतर मग गिनीज बुकमध्ये झाली. ही जी संख्या आहे 980 याच्यावरती नंतर कोणी आक्षेपही घेतला नाही, कारण जेवढी तुकडी होती त्यातले फक्त 20 वाचले आणि बाकीचे सगळे. त्यामुळे मग कोणी आक्षेपही घेतला नाही की 980 होते का किती होते नक्की, कारण गिनीज बुकमध्ये त्याची नोंद होणार होती. पण त्याचाही काही पुरावा मिळाला. त्यामुळे सगळेच्या सगळे 980 जण 20 वाचलेले फक्त सोडून बाकी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीची नोंद ही नंतर झाली. तर अशी ही घटना म्हणजे हिरोशिमा नागासाकीबरोबरच जपाननं आणखीन एक जी जखम कायमची भळभळती आपल्याबरोबर ठेवलेली आहे ती एक आपले 980 सैनिक हे हकनाक मगरींच्या भक्ष्यस्थानी पडले. अशी एक ही घटना आहे असं तुम्हाला सांगितली. गोष्ट कशी वाटली सांगा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखीन कुठल्या गोष्टी ऐकायच्यात नक्की सांगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.